आगामी मुंबई ठाणे पुणे पालिका निवडणुका भाजपा स्वबळावर लढण्याचे अमित शहांचे संकेत। सूत्रांची माहिती, एकनाथ शिंदेंनीही मुंबईच्या 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं। जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी तहसीलदारांविरोधात असल्याने बावनकुळे संतप्त। सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी 12 वाजता बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा घेणार आढावा। आजही महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह ठाणे कोकणाला आज येलो अलर्ट। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रासह 4 राज्यात अतिवृष्टीचा इशारा। केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यातही जोरदार बरसणार। पुढील 6-7 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिक दौऱ्यावर। पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची करणार पाहणी। जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। मराठवाड्यात सरासरीच्या 112% पावसाची शक्यता। कोकणात 107 तर मध्य महाराष्ट्रात 110% पाऊस होणार। धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरण। माजी आमदार अनिल गोटे यांची आज पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेमध्ये अनिल गोटे महत्त्वाचे पुरावे सादर करणार। एक्वा लाईनवरील वरळी मेट्रो स्थानक 2 दिवसात सुरू होणार। एमएमआरसीच्या अश्विनी भिडे यांची माहिती, पावसाचे पाणी शिरल्यामुळे मेट्रो स्थानकाचं नुकसान। मुंबई पोलिसांकडून एमडी ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त। कर्जतमधील कारखान्यातून 24 कोटींचा मुद्देमाल जप्त। मेफेड्रोनची निर्मिती करणाऱ्यांसह 6 जणांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।